सर्व जाती धर्माचा सलोखा पाहिजे, माणुसकी पाहिजे, बंधुत्व पाहिजे, ह्या दृष्टिकोनानं आमचा हा सलोखामध्ये काम करत असतो. याच्यासाठी साहेबांनी आम्हाला बोलवलं, आम्हाला मान दिला, सन्मान दिला आणि आम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली. आणि भविष्यामध्ये आम्हाला हे सगळे लोक आमच्या या सलोखा मंचाला मदत करतील ह्या दृष्टिकोनानं साहेबांनी सांगितलं. तर तसंच तुमच्या सरकारने आम्हाला पाठीशी राहावं, आम्हाला हिंमत द्यावी, आम्हाला ताकद द्यावी, जेणेकरून कोल्हापूर जिल्हा एक संघ ठेवून सिंहासारखा वाटा आमचा राहील आणि कोल्हापूरमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम करेल. आणि हे तानाजी सावंत साहेबांना आणि टिक्के साहेबांना माहित आहे. रात्री कधीही बोलल्यानंतर आम्ही तुमच्या पती राहील. ते चंदगड असो, आजरा असो, कुठेही असो, तुम्ही आम्हाला फोन करा. आम्ही तुमच्या हाकेला हाक देऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुम्हाला पद्धतीला आम्ही तुमच्या भाग पडतो. 35 वर्षानं काम करतोय. प्रत्येक अधिकारी येणारा आम्हाला सामावून घेऊन समाजाच्या दृष्टीने लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीला इन्व्हॉल्व करतात. सगळे म्हणून रात्री 2ला जरी बोलवलं आमचा कार्यकर्ता तुमच्यापर्यंत पोहोचल असं या ठिकाणी आपण सेवा करतो. टिक्के साहेब ही आमच्या टिक्के साहेबांचं राज्यात आहे. अगदी जवळनं खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं. त्यांच्या कामाची पद्धत पण आहे. त्यांच्या कामाची पद्धत मी एक 15 दिवसच होतो, पण 15 दिवसात लोक लक्षात आली ती. तर सगळेच अधिकारी वर्ग काम करणार आहे. तुम्ही काय म्हणतात की मेन जो बॉस होता असा जर ऍक्टिव्ह असेल तर कर्मचारी त्याच्या पाठोपाठ असतात. आणि खरंच आपण जिल्ह्याचं नाव या वेळेला उघड केलं. गुन्हेगारीमध्ये पण प्रमाण कमी झालंय, अवैध धंद्यामध्ये प्रमाण कमी झालंय. तर हे कुणाचं यश आहे? साहेबांचं यश. त्यांचे कौतुक करणं आमचं गरज सगळ्यांचं यश आहे. धन्यवाद सर्वांना. म्हणून त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन. आणि विशेष भाग म्हणजे आमचे सातमोडे कॅपिल साहेब, कमिशनर साळवे साहेब यांच्याही ऑफिसला आम्ही जाऊन त्यांचं कौतुक करणार आहे. असंच सहकार्य तुमचं राहू दे. सामाजिक सलोखा म्हणजे आपल्या बरोबर जिल्ह्यात कायम. सध्याच्या परिस्थितीत आता जे काही घडतंय भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, याच्यात सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लोकांना आपल्याबद्दल काय वाटते, काय अपेक्षा आहेत, ते आपल्या कामात कशा आल्या पाहिजे, हे सगळं तुम्ही ऑब्झर्व करावं. म्हणून मी खरं म्हणजे इथं बोलावलं त्यांना. आणि एक निमित्त असतं की त्यांनाही यावं वाटतं, भेटावं वाटतं सगळ्यांना. पण तुमच्या भेटी होत नाही, तुम्ही सगळं कामात असता, आयजीच्या कामात, एसपीच्या कामात. पण निदान आपण आले, वेळ काढला. आपलं प्रार्थनेला माझ्यामुळे उशीर झालेला आहे. पण सगळ्यांना तुम्ही देवाचा आशीर्वाद, अल्लाच्या आशीर्वाद द्यायचं सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांच्या आमच्या कामाकडे बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा.